नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याचा मुद्दा दिवसेंदिवस अतिशय चिघळत चाललेला आहे, सेन्सिटिव्ह होत चाललेला आहे. पण ह्यामध्ये सरकार अद्यापही सरकार व कृषी विभाग हे मौन राखून बसलेला आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये असं आहे की पीक विमा भरण्याची तारीख तर निश्चित आहे, पण तुमचे पैसे मिळण्याची तारीख ही निश्चित नाही. म्हणजेच ह्यांनी ज्या प्रकारचं मौन बाळगून राखलेलं आहे ह्याच्यामध्ये आम्हाला उत्तरं पाहिजेत. हेच तुमचा, आमचा व बाकी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, ह्यांना विचारलेला आहे. तर ह्याच्यामध्ये कृषी विभागानं बघा, तुमचा डाटा देखील दिलेला नाहीये. काल 2 दिवसापूर्वी, 2 ते 4 दिवसापूर्वी जे बीडमध्ये अतिशय तीव्र आंदोलन झालं, त्या आंदोलनादरम्यान फक्त या कृषी विभागाने एक काम केलंय, ह्यामध्ये रकमा दाखवायच्या सुरुवात केलेल्या आहे. त्यामध्ये यांनी ते देखील काम व्यवस्थित केलेलं नाहीये. म्हणजे रक्कम काही तालुक्यांमध्ये, एकाच तालुक्यामध्ये रक्कम कुठे 1,000 दाखवते, कुठे 2,000 दाखवते, कुठे 0, तर कुठे कॅल्क्युलेशन अजूनही अवेटेडच दाखवत आहे. तर ह्याच सगळ्या गोष्टी दरम्यान शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे की आमचा पीक विम्याचे पैसे मिळणार तरी कधी. तर हेच आपण डाऊट या व्हिडिओच्या मार्फत कव्हर करणार आहोत. तर त्यातपूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी पीक विम्यासंदर्भातची जी काही अपडेट देणार आहे ती जाणून घ्या. त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा इशारा म्हणजे या सरकारच्या विरोधात आपल्याला आंदोलन पुकारायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी शेवटी अखेर एक येण्याची वेळ आलेली आहे. तर काय सगळा मुद्दा आहे ते आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ. व्हिडिओला व चॅनलला नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब देखील करून घ्या. तर चला आपण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आपण मागच्या काही दिवसापूर्वी एक बीड जिल्ह्यामध्ये जे आंदोलन करण्यात आलं होतं, त्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा बीडच्या जिल्हाधिकार्यालय व कृषी विभागाकडे एक आवेदन घेऊन गेलो. त्या आवेदनादरम्यान त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली की आम्ही आमचा डाटा हा वरती पाठवलेला आहे, आमचा डाटा आम्ही वर पाठवलेला आहे, आमचं आता काम झालंय, आम्ही आता यापूर्वी यानंतर काहीही उत्तर देणार नाही. म्हणजे ह्यांनी ह्यांचं काम करून टाकलं, आता तुम्ही या किंवा काहीही करा, तुमचे पैसे भेटो नाही भेटो ह्याला आम्ही जबाबदार नाही, असं थोडक्यात या कृषी विभागाचं म्हणणं आहे. बरोबर. आता ह्यानंतर बघा, थोडक्यात पाहायला गेलं तर ह्यांचा सगळ्यांचा रचलेला कट आहे. म्हणजे माहिती यांच्याकडे सगळी आहे, यांना बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहेत, पण शेतकऱ्यांचे छोटेसे प्रश्न सोडवायला यांच्याकडे वेळ नाही. यांच्याकडे गेल्यानंतर ह्यांचा लंच टाइम असतो, ह्यांना बाकी गोष्टीला इंटरव्ह्यू द्यायला इकडे तिकडे जायला वेळ आहे, पण 5 मिनिटं वेळ काढून शेतकऱ्यांना एक प्रेस नोट द्यायला वेळ नाही. म्हणजे आमच्या प्रेस नोटवर क्लिअरली हे तरी सांगा ना बाबा की तुम्ही आम्हाला 8 दिवस वेळ लागणार आहे, 15 दिवस वेळ लागणार आहे, तोपर्यंत बिचारा शेतकरी शांत तरी राहील कमीत कमी. कारण आता खरीपचा पीक विमा तर आमच्या खात्यावर जमा झालेला नाही, पण बाकी गोष्टींचं काय. आता ह्यांच्यासाठी बघा, शेतकऱ्यांनी पीक विमा जे भरलेला आहे, पीक विमा भरलाय बऱ्याचशा शेतकऱ्यांचा लाखो ते करोडो रुपयामध्ये, सगळ्या महाराष्ट्राचा जर पीक विमा एका जागी केला तर एवढा निधी तर 100% तयार होईल. पण ही निधी ह्यांच्यासाठी खूप कमी आहे, कारण ह्यांच्यासाठी रोजची घोटाळ्याची कामं आहेत. ते एवढा पीक विमा घेणं, एवढे पैसे खाणं हे रोजचे काम आहे त्यांच्यासाठी. पण बाकी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय, ह्यांच्याकडे कोण पाहणार. म्हणजे आता तुमचे पैसे जे भरलेले आहेत, कुणी पीक विमा भरलाय, कुणी जास्त प्रमाणात, ज्यांची जमीन आहे जास्त आहे, पीक विम्याचं नुकसान जास्त झाले, त्यांनी जास्त प्रमाणात पैसे भरले, पण हे पैसे त्यांच्याकडे गेलेत. पण ते रिटर्न भेटण्याच्या पैशाचा मार्ग काय. कारण आता 1.5 ते 2 महिन्यामध्ये पेरणी देखील करायची आहे, खताचे भाव देखील वाढणार आहे व यावर्षी पाऊस देखील शेतकऱ्यांसाठी दुःखाची बाब म्हणजे कमी सांगितलेला आहे. तर ह्याच्यामध्ये कृषी अधिकारी असतील, त्याच्याबरोबर तालुका दंडाधिकारी असतील व बाकी जिल्हाधिकारी असतील, हे सगळे एकत्रित येऊन शेतकऱ्यांना इग्नोर करत आहेत. जेवढी एखादी पोरगी देखील एखाद्या पोराला इग्नोर करत नाही, त्याच्यापेक्षा घाण काम हे सरकार आणि हे शेतकरी सरकार आणि हे कृषी अधिकारी हे करत आहेत. तर ह्याच्यामध्ये आता पैसा तर नाहीये, बियाणे देखील घ्यायचे व हे सरकार तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर अजून देत नाही. तर तुमचा आमचा हाच प्रश्न आहे की ह्याच्यानंतर देखील तीव्र आंदोलन करावं लागणार आहे का. म्हणजे सरकार तरी एवढं घाण शेतकऱ्यांना इग्नोर करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, तुम्हाला असंच म्हणावं लागेल, कारण तुम्ही पीक विम्यासंदर्भात काहीही बोलत नाही आहेत. केंद्रीय कृषी मंत्री, राज्याचे कृषी मंत्री हे एकमेकांच्या बैठकी देखील झाल्या, निधीचं वाटपाचं देखील सगळं क्लिअर असून देखील हे अजूनही ह्यांचा एक शब्दही तोंडातून निघलेला नाहीये. तर ह्याच्याबाबतचा जाब तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत. ह्याच्याशिवाय आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्ही उत्तर देणार नाही हे आम्हाला कळलेलं आहे. मागच्या काही दिवसामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांना मी मानतो, कारण पंजाबच्या शेतकऱ्यांनी बीजेपीच्या नेत्याला शेतकऱ्यांनी कपडे फाडून आणलंय. ह्याच्याशिवाय पैसे त्यांचे भेटणार नाहीत आणि आपल्याला देखील हेच करावं लागणार आहे. म्हणजे बीजेपीचे नेते, मी बीजेपीलाच म्हणत नाही, जे कोणते नेते असेल सत्तेमध्ये, ते सगळे तुमचे पैसे खात आहेत. पैसे त्यांच्याकडे येत आहे, पण डाटा आपल्यापर्यंत अजूनही पोहोचवत नाहीयेत. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तर हे आंदोलन करावं लागणार आहे आणि हे आंदोलन केल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. मला तर वाटतंय जिथे कुठे हे कृषी विभागाचे अधिकारी दिसतील तिथे ह्यांना जाब विचारा,
पंजाब सारखी वेळ करण्यात आली तेही करता येईल, काय हरकत नाही. कारण तुमचा आमचा हक्काचा पैसा हे आज नाही भेटणार, उद्या नाही भेटणार, तर कधी भेटणार? हा तुमचा आमचा सर्वांचा प्रश्न सरकारला आहे. तर लवकरात लवकर सरकारने या विरोधात आम्हाला लवकरात लवकर आमची जी काही उत्तर आहे ती देण्यात यावी व कृषी विभागाकडे हीच मागणी आहे की लवकरात लवकर तुमच्या अधिकारिक तुमचं जे काही पेज आहे किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांना या गोष्टी संदर्भात अपडेट देऊन मोकळं करावे कृपया, हे देखील सांगण्यात येत आहे तुम्हाला. व बाकी आमची जी काही प्रश्नांची उत्तर आहेत ते देखील तुम्ही लगेच देऊन टाका, कारण तुम्हाला बाकी गोष्टींना सगळीकडे वेळ आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही, हे तुम्ही मुद्दाम करताय हे देखील आम्हाला कळलेलं आहे. तर वेळ आली तर शेतकरी बांधवांनो एकजूट होऊन यांना जोडण्याची जरी वेळ आली तरी काय हरकत नाही, जोडता देखील आहे, त्याच्याशिवाय आपले पैसे भेटणार नाहीयेत, हेच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगण्यात येत होतं. वेळ आलीच तर ह्या 2 ते 3 जिल्ह्यांमध्ये या आठवड्यामध्ये आंदोलन करण्याचा देखील तीव्र इशारा करण्यात आलेला आहे. बीड सारखं पुन्हा एकदा करून यायचंय, म्हणजे त्या दिवशी यांनी फक्त रकमा दाखवल्या, ह्यांना लायकी दाखवल्याशिवाय हे बाकी गोष्टी करणार नाहीत, हे तुम्हाला आम्हाला कळलेलं आहे. हेच व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगायचंय. जर वेळ आली मी देखील ईमेल व बाकी माध्यमातून त्यांना मेल, कृषी विभागाच्या अधिकारिक पोर्टलला मेल करून देखील बाकी गोष्टींचा आढावा घेतो. तुम्ही देखील लागलीच युट्यूबरांना साथ द्या. जर आंदोलनाचा इशारा जर झाला तर खूप मोठ्या संख्येने सहभागी व्हा, हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे. तर चला ह्याच्यानंतरची आपण महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये देखील भेटू. तोपर्यंत जर इतर काही अपडेट आली ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मी नक्कीच देईल. तर इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचे मी आभार मानतो. तुम्ही देखील व्हिडिओला व चॅनलला लाईक व शेअर व सबस्क्राईब बाकी शेतकरी बांधवांपर्यंत करून टाका. तर चला, मी ह्या व्हिडिओच्या मार्फत कुठल्या सरकारला दोष देखील देत नाहीये, तुम्ही काम असं करताय म्हणून आम्हाला बोलावं लागतंय, हेच सरकारला विनंती आहे. जर तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ जर पोहोचणार असेल तर नक्कीच काळजी घ्या. माझ्यावर कुठली कारवाई देखील सरकार करणार असेल काहीच हरकत नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी मी उभा राहील. तर चला, आपण ह्याच्या संदर्भात अजून काही अपडेट आली तर तुम्हाला मी चॅनलच्या मार्फत उद्या, परवा किंवा ह्याच्यानंतर जसा वेळ भेटेल तसा सांगण्याचा प्रयत्न करेल. व कर्जमाफी संदर्भात देखील एक मुद्दा घेऊन मी येणार आहे. कर्जमाफी सरकार आश्वासनं देत आहे, ह्या रकमेपर्यंत शेतकऱ्यांचं पीक विमा व कर्ज हे माफ होणार आहे असं आश्वासन देत आहे. कारण ह्यांच्यामध्ये ह्यांनी गट पाडलेले आहेत, हे शेतकरी, हे श्रीमंत शेतकरी, हे गरीब शेतकरी, असं शेतकऱ्यांना मानतो आपण पंजाबच्या शेतकऱ्यांना, कारण ते अतिशय त्यांचं आंदोलन देखील बघा तुम्ही, कधीही ते एकजूट होऊन येतात, सरकारला प्रश्नांची उत्तरे देखील विचारतात व वेळ आली तर त्यांच्या नेत्यांना देखील झोडपतात. जसं पंजाबच्या आमदाराला झोडपलंय, कपडे काढून झोडपलंय ह्यांनी. तर ही वेळ आल्याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीयेत. त्याचबरोबर आपली कर्जमाफी देखील, सरकार तर मौन आहे, जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार तोपर्यंत सरकार बी उत्तर देणार नाही, हे यांचं म्हणणं आहे. क्लिअरली यांचं असंच सांगणं आहे, जोपर्यंत तुम्ही आम्हाला काही करणार नाही, जोपर्यंत आम्हाला लाठी ह्यांचा मार भेटणार नाही तोपर्यंत हे उत्तर देणार नाहीत, अशा प्रकारचं ह्यांनी ठरवलेलं आहे. तर काय हरकत आहे आपल्याला लाठ्या व काठ्या उचलायला. तर चला, ह्याच्या संदर्भात कुणाला जर राग आला असेल त्यांच्या भक्तांना बिंदास येऊ द्या, काही अडचण नाही. पण भक्तांचे देखील पैसे गुंतले असतील हे मी देखील मान्य करतो, तुम्हाला देखील मान्य करावे लागेल. तर भेटतो आपण. इथपर्यंत तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याच्याबद्दल तुमचे देखील मी धन्यवाद मानतो. तर महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.